अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती, भाग 2, प्रकरण 11. सारा किंग एका टेकडीवर विचारांच्या नादात रानटी फुलं तोडीत बसलेली होती. तिच्या बाजूलाच असलेल्या लहानशा दगडी भिंतीवर डॉक्टर जिराड बसलेले होते. अचानक चिडचिड्या आवाजात तिनं डॉक्टरांना विचारलं, का उगीच हे मोहोळ उठवलं? तुम्हाला काय गरज होती? मी गप्प राहायला हवं होतं असं तुला वाटतंय का? हो, सगळं माहिती असताना तुम्हाला काहीही माहीत नाही, पण मला माहिती आहे. अर्थात खात्रीपूर्वक काहीही सांगता येत नाही, हेही मला मान्य केलंच पाहिजे. सांगता येतं? तुला कदाचित सांगता येत असेल. सारा म्हणाली, तुम्हाला ताप होता, तापानं फणफणत होतात. अशा अवस्थेत सत्य काय आहे हे समजण्याच्या मनस्थितीत माणूस असतो का? तरी इंजेक्शनची सिरिंज कदाचित तिथंच असावी. डिजिटॉक्सिन मोठ्या प्रमाणात कमी झालं असं समजण्यात तुमची काहीतरी चूक झाली असेल, किंवा कोणीतरी नोकरानं औषधांच्या पेटीत उचकपाचक केलेली असावी. त्याची तू चिंता करू नकोस. या पुराव्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तुझे मित्र बॉयंटन यातून नक्की सुटतील. मला तेही व्हायला नको आहे. तुझं बोलणं तर्कविसंगत आहे. आपला ज्याच्याशी संबंध नाही त्या भानगडीत माणसानं नाक खुपसू नये असं तुम्हीच एकदा म्हणाला होतात ना. मी नाक खुपसलेलं नाही. मी फक्त मला जे माहिती आहे ते सांगितलं. ते ऐकून ते अजून सुटलेले नाहीत. त्यांच्यापैकी कोणीच सुटलेलं नाही. ती अजूनही आहेच. तिच्या कबरीतून हात लांबवूनच ती त्यांना मुठीत आवळू शकते. ती भयानक होती. मेल्यानंतरही ती तितकीच भयानक आहे. कदाचित ती हे सर्व पाहून खूप मौज लुटीत असेल आणि एकदम समोर पाहत ती नेहमीच्या आवाजात म्हणाली, तो छोटा अक्कडबाज मिशांचा माणूस टेकडी चढून येतोय. डॉक्टरांनी वळून पाहिलं आणि ते म्हणाले, कदाचित आपल्याला शोधितच इकडे आला असावा. हरक्यूल पायरो धापा टाकीत वर आला. थकवा थोडा ओसरल्यानंतर तो म्हणाला, डॉक्टर, तुम्हालाच शोधित आलो मी. एका बाबतीत मला तुमचा सल्ला हवाय. त्याचा खूप उपयोग होईल मला. तुझासुद्धा. तू तरुण आहेस आणि मानसशास्त्राची तुला चांगली जाण आहे. मयत म्हातारीबद्दल तुम्हाला ठाऊक असलेली सर्व माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. आतापर्यंत तिच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला तोंडपाठ व्हायला हवी होती. सारा म्हणाली, तसं नाही. मला वाटतं तिची मानसिक अवस्था या प्रकरणात फार महत्त्वाची ठरणार आहे. डॉक्टर जिराड याबद्दल बरंच काही सांगू शकतील. मला एक गोष्ट समजत नाही. ती अशी की म्हातारीनं आपल्या कुटुंबाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलेलं असताना अशी ही परदेशाची सफर कशी काय आखली? प्रवासात बाहेरच्या अनेक लोकांशी संपर्क साधला जाण्याचा धोका होता. घराच्या तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर जेलरची सार्वभौम सत्ताही दिली पडते. मग तिनं हा धोका का पत्करला? डॉक्टर उद्दीपित होऊन म्हणाले, तेच ते. जगातल्या सर्व म्हाताऱ्या बायका एकसारख्याच असतात. त्या कंटाळलेल्या असतात. थंडपणानं इतरांना हाताच्या बोटावर खेळवण्यात त्या पटाईत असल्या तरी त्या खेळाचाही त्यांना कंटाळा येतो. त्यांना काहीतरी नवा खेळ हवा असतो. या म्हातारीच्या बाबतीतही तसंच घडलं असलं पाहिजे. इतर माणसांवर सत्ता गाजवून त्यांचा नाना प्रकारे छळ करून ती स्वतःची करमणूक करून घेत होती. सर्कशीतल्या रिंगमास्टरप्रमाणे तिनं तिच्या बाघांना पाळीव जनावरांप्रमाणे करून ठेवलेलं होतं. बछडे
वयात येईपर्यंत तिने हा खेळ मोठ्या मजेत भोगला असावा. लेनॉक्सचं नादीनशी लग्न तिनं लावून दिलं. त्या साहसानंही तिला खूप करमणूक दिली असावी, पण नंतर सगळंच नीरस आणि कंटाळवाणं झालं. लेनॉक्सही अलिप्ततेच्या कोशात शिरला. त्याला छळणं अशक्य झालं. तो पूर्णपणे बेदखल झाला. रेमंड आणि कॅरोलही बंड करून उठण्याचं कोणतंच चिन्ह दाखवित नव्हते. तिच्या मते जिनेव्हराकडून कोणतीच करमणूक मिळवणं शक्य नव्हतं. जिनेव्हरानं आईच्या जाचातून सुटण्याचा स्वतःचाच मार्ग शोधून काढला होता. वास्तवाकडे पाठ फिरवून ती कल्पनेच्या मनोराज्यात हरवलेली होती. आई जितकी जास्त दडपशाही करील तितकी ती स्वतःला छळाची शिकार झालेल्या राजकन्याच्या रूपात शिरून मनातल्या मनात तो थरार अनुभव लागलेली होती. म्हातारीला या सर्वांचा मरणाचा कंटाळा येऊ लागलेला होता. कोणतं तरी करमणुकीचं नवं जग जिंकण्याची सिकंदरासारखी ओढ तिला लागलेली होती. म्हणून तिनं परदेशाच्या सफरीचा हा घाट घातला. पाळीव जनावरं बंड करून उठण्याचा धोका दिसला तर त्यांच्यावर नवा आणि ताजा छळ लादण्याची संधी तिला प्राप्त होणार होती. हे विचित्र वाटेल, पण ते तसंच होतं. तिला नवा थरार हवा होता. पायरो म्हणाला, हे विश्लेषण अगदी बिनचूक आहे. ते तसंच असलं पाहिजे. तिनं बुद्धिपुरस्सर हा धोक्याचा मार्ग निवडला आणि त्याची पुरेपूर किंमत चुकवली. सारानं गंभीरपणे विचारलं, याचा अर्थ म्हातारीनं आपल्या पाळीव जनावरांना नको तितकं कोपऱ्यात रेटलं आणि ते चवताळून तिच्यावर उलटले. निदान त्यातला एक तरी उलटला असाच होतो ना? पायरोनं होकारार्थी मान डोलावली. पण त्यापैकी कोण उलटला? सारानं विचारलं. पायरोनं उत्तर दिलं नाही. त्याचवेळी डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बघा, तिकडे बघा. टेकडीच्या बाजूनं एक मुलगी चाललेली होती. तिची चाल डौलदार होती, पण का कुणास ठाऊक ती या दुनियेतली वाटत नव्हती. तिचे लालसर सोनेरी केस सूर्यप्रकाशात चमकत होते. चेहऱ्यावर गूढ स्मित पसरलेलं होतं. पायरोनं दीर्घ श्वास घेतला आणि तो म्हणाला, किती सुंदर, किती अनोखं आणि हृदयस्पर्शी हे दृश्य. ऑफेलिया अशीच दिसायला हवी. दुसऱ्या कुठल्या दुनियेतून रस्ता चुकून भरकटलेल्या एखाद्या तरुण देवतेसारखी, मानवी सुखदुःखांच्या बंधनातून मुक्ती मिळाल्यामुळे अत्यानंदात असलेली. डॉक्टर जिराड झपाटल्यासारखं ते दृश्य पाहत म्हणाले, स्वप्नातच पाहावा असा हा चेहरा आहे, होय ना? मी तो स्वप्नातच पाहिला. तापाच्या गुंगीत असताना मी डोळे उघडले आणि मला हा चेहरा दिसला. त्या चेहऱ्यावरचं पारलौकिक वाटणारं स्मितहास्य असंच होतं. फार सुंदर स्वप्न होतं ते. मी जागा झालो याचं मला वाईट वाटलं. आणि नंतर भानावर येऊन डॉक्टर म्हणाले, ही जिनेव्हरा बॉयंटन. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती, भाग 2, प्रकरण 11 येथे समाप्त.